अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं। मात्र हा अपघात होता की घातपात यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेत अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित केले आहेत। त्याचबरोबर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी देखील सोशल मीडियावर या संदर्भात सातत्याने आपली भूमिका मांडली आहे। आता जय पवार यांनी पुन्हा एकदा या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये जय पवार यांनी VSR कंपनीच्या मालकाचा एक व्हिडिओ शेअर केलाय आणि थेट या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे। जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दलचा प्राथमिक चौकशी अहवाल AAIBA ने प्रसिद्ध केला। याच अहवालाबाबत जय पवार यांनी पहिली पोस्ट शेअर केली आहे। त्यांनी म्हटलंय की AAIBA ने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला। हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचं पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत। महाराष्ट्रातील जनतेला तसंच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबियांना केवळ औपचारिक माहिती नव्हे तर सत्य, पारदर्शक आणि सर्वकष उत्तरं मिळालीच पाहिजेत, असं जय पवार यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर दुसऱ्या पोस्टमध्ये ते लिहितात की DGCA ने ज्या मुद्द्यांवर VSR व्हेंचर्सची काही विमानं ग्राउंड केली आहेत त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असल्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही। जर सुरक्षा संदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लीट बाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे। प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक असल्यास VSRच्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचाही DGCA ने विचार करण्यात यावा, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली। तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी थेट VSR कंपनीच्या मालकाचा व्हिडिओच पोस्ट केलाय। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे। या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत। आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत गंभीर आहे आणि धक्कादायक आहे। मी DGCA ला ठामपणे मागणी करतो की या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी। संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। ही एका मुलाची आर्त हाक आहे माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असं जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान जय पवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आता आमदार रोहित पवार देखील आक्रमक झाले आहेत। त्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। हाच तो VSR कंपनीचा मालक रोहित सिंह। आज तो जणू काय राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झालाय आणि त्याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रिपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते, म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडूनच प्रयत्न होताना दिसतोय। विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा त्याचा व्हिडिओ माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला आहे। DGCAची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्यांच्याकडून यावर कारवाई होईल की नाही याबाबत आमच्या मनात शंका आहे, पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सोडणार नाही, असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिलाय। दरम्यान जय पवार आणि रोहित पवार यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर DGCA नेमकी काय कारवाई करणार आणि राज्य सरकार या प्रकरणावर काय भूमिका मांडणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।